हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे गावाला स्लीपर बसमध्ये. जाण्याचं कारण म्हणजे तिथं आमचं नातेवाईकांचं लग्न आहे, ते अटेंड करायचं आहे. चला, आमची बस थांबली हॉटेलाजवळ. ज्याला वॉशरूमला जायचं त्याने वॉशरूमला जा, आणि ज्याला जेवायचं असेल त्याने जेव्हा. आम्ही पण थांबलो. आम्ही खिचडी भात घेतला आणि चहा. आमची सीटरचा प्रवास संपला. मग आम्ही टॅक्सी केली आणि आमच्या गावाकडे जायला निघालो. गावाला पोचलो. मग नाश्ता वगैरे केला, आराम केला. त्याच्यानंतर ही छोटी घरातली मंडळी बोलतात की ढोकळे बनवा, तर रव्याचे ढोकळे बनवत होते. बघा, बारकी मंडळी किती छान ढोकळे बनवतात ते. आवडलं का तुम्हाला? छान आहे ना? हे आपले बच्चा कंपनी, त्यांच्याबरोबर आमची गप्पा मस्ती वगैरे चाललेली होती. आमचा मेकअप चालू आहे. आता आम्ही चाललो आहे लग्नात. आता माझी झाली तयारी. आता ही बारकी बोलू असते की लवकर तयारी कर मला आत्या. आता तिला मी मेकअप वगैरे करून घेणार, काही मी माझी करते. आता पोहोचलो आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये. आता चाललो आम्ही लग्नात. आता आम्ही करतो आहे हॉलमध्ये एंट्री. हॉल एवढा मस्त सजवला होता, खूप चांगलं अरेंजमेंट केलेलं होतं. आता ही बेबी गर्लची थोडीशी मेकअप करून देते मी तिला. ती कधीपासून मागं लागली होती, मला मेकअप करून दे, मेकअप करून दे. मग तिला मेकअप करून दिलं. आता सर्व नातेवाईकांची एंट्री होते. ते सर्वजणांशी गप्पा वगैरे करते, कसं आहे काय आहे वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही तिथं नवरदेव आहे, तिथं आम्ही नाचायला जाणार आहेत. आता नाश्ता खूप धमाल केली आम्ही. नाश्ता वाराती बनवून खूप मजा येते. खूप किती दिवसांनी सर्वांशी भेटलो आम्ही, तर खूप मज्जा केली आम्ही. लग्नाची टाळी वाजून झाली. आता आम्ही चालू जेवायला. खूप जोराची भूक लागली होती, किती नाचून दमलो होतो. आता जरा पेटपूजा पण करून घेतो. चला जेवायला.
लग्नाच्या पंक्तीत बसलो. त्याच्यात वरण भात, मटकीची भाजी, वांग्याची भाजी, पुरी, गुलाबजामुन, पापड हे जेवण होतं. खूप सुंदर आणि एवढं स्वादिष्ट जेवण होतं ना, एकदम छान लागलं. लग्नात जेवायला एकदम मजा येते ना. जेवण झाल्यानंतर आम्ही वरवधूच्या स्टेजवर गेलो. त्यांना आहेत पाकिट दिलं आणि आता आम्ही चाललो मंदिरात महादेवांचं दर्शन घ्यायला. केदारेश्वर मंदिर आहे, सर्व काशी वगैरे आहे प्रकाशामध्ये.
महादेवांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही परत चाललो गावी. आता गावाच्या घरी आलो. आता घरात गेल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि संध्याकाळी आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. बच्चा कंपनीला खायची होती आईस्क्रीम, मग काय घेऊन गेलो तिला आणि आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आमच्या गावाला गणपती बाप्पांच्या मूर्ती खूप सुंदर आणि एकदम देखणे बनवतात. किती छान आहे. ही इमारत आमच्या गावाची किती छान आहे. खूप जुनी आहे. आम्ही स्कूलला जाताना बघायचं गेलो. हे आमचं गाव. आता आम्ही फिरतोय बाहेर. आजचा ब्लॉग इथेच संपतो. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू गाईज.